मानखटावमध्ये पाण्याचा प्रश्न वर निवडणुका गेली अनेक वर्ष लढल्या जातात. खरं तर हा दुष्काळी तालुका बरोबर. आणि खूप मोठ्या प्रमाणात या तालुक्यातून मायग्रेशन झालेलं आहे. मुंबई, पुण्याला लोकं जगण्यासाठी गेली आणि तिथं पाण्याची कमतरता असल्यामुळे अर्थातच. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर अनेक वर्ष राजकारण इथलं झालं. आता काही लोकांना असं वाटतं, की पाणी मी आणलं, मी आणलं. पण खऱ्या अर्थानं 1995 सालीच कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली होती. आणि 2000च्या अगोदर केंद्र सरकारचा लवादाचा एक निर्णय होता, की 2000 सालाच्या अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं पाणी हे महाराष्ट्रानं अडवलं पाहिजे. अन्यथा जे उर्वरित न अडवलेलं पाणी आहे ते आपण कर्नाटकला दिलं जाईल. अशा पद्धतीचा एक निर्णय केंद्रातून झाला होता. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली आणि पाण्याची मागणी ज्यांनी केली होती, म्हणजे मानखटाव भागातून आमचे डॉक्टर कापसे असतील, भाऊसाहेब गुदगे असतील, आमदार सदाशिव पोळ असतील, अशा अनेक नेत्यांनी मागणी केली होती, की आम्हाला दुष्काळी भागाला पाणी पाहिजे. तर ती मागणी आपण पूर्तता करू. अशा पद्धतीनं निर्णय झाला आणि उरमोडी या ठिकाणी धरण बांधायचं ठरलं. मग उरमोडी, तारळी अशी धरणं बांधण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये प्रचंड पैसा त्यावेळी ओतला गेला. कर्जरोखे उभारली गेली आणि ही धरणं 2000च्या आत पूर्ण करून घेतली गेली. म्हणजे ही धरणं पूर्ण नाही झाली, पण त्या कालावधीमध्ये पूर्ण झाली. तर त्या दरम्यान असं झालं, की विदर्भातील नेत्यांनी एक ओरड सुरू केली, की सगळा इरिगेशनचा पैसा हा पश्चिम महाराष्ट्रातच वापरला गेला आणि विदर्भावर अन्याय झाला आणि या सगळ्या ह्याच्यामुळं विदर्भाला आम्हाला अनुशेष आमचा पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे तिकडे जेवढा पैसा वापरला तेवढा आम्हाला मिळाला पाहिजे. मग 2002च्या दरम्यान राज्यपालांनी एक अध्यादेश काढून विदर्भाचा अनुशेष पूर्ण होत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राची इरिगेशनची कामं थांबवावीत असा निर्णय दिला. म्हणजे सगळे पैसे तिकडे वापरायचे थोडक्यात. त्यामुळे सगळे पैसे विदर्भात वापरले गेले आणि त्या दरम्यानच मग गोसी खुर्द वगैरे हे प्रोजेक्ट झाले आणि विदर्भात पैसे सगळे गेल्यामुळं साधारणपणे 2002 पासून 2012 पर्यंत म्हणजे 10 पर्यंत या भागामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाला फंडची कमतरता जाणवली आणि त्याचमुळं हे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकले नाहीत. आणि 2012 नंतर जेव्हा अनुशेष पूर्ण झाला तेव्हा इकडचे प्रोजेक्ट सुरू झाले आणि मग त्यानंतर पाणी मानखटावमध्ये यायला लागलं. पण हे नैसर्गिक प्रक्रिया होती. ही प्रकल्प अगोदरच मंजूर झालेले होते आणि जसे फंड उपलब्ध झाले तसे पुढं कामं होत गेली आणि मग आता बऱ्यापैकी पाणी मानखटावमध्ये आलं. परंतु पाणी हा एकमेव प्रश्न मानखटावचा नाही, हेच लोक आता विसरलेले आहेत. फक्त पाणी ह्या एका मुद्द्यावर निवडणुका लढवतात. आजचे प्रश्नच मानखटावचे वेगळे आहेत. हाच प्रश्न मी विचारणार होतो. कारण आज तुम्ही जर आमच्या तालुक्यामध्ये गेला तुम्हाला असं लक्षात येईल, की पूर्वी जे मायग्रेशन मी तुम्हाला सांगितलं, आमच्या तालुक्यातून लोक मुंबई, पुण्याला जाऊन जॉब करत होते, मोठे होत होते आणि तोच पैसा आम्हाला मानखटावमध्ये मागं रिपॅट्रिएशन टाईप मिळत होतं. आता मुंबई, पुण्यामध्ये सुद्धा नॉर्थ इंडियन लोक खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. बाहेरच्या राज्यातून लोक खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. जॉबच्या संधी कमी झालेल्या आहेत आमच्या मानखटावच्या लोकांसाठी. बरोबर. खूप मोठ्या प्रमाणात युवक शिकले. दुष्काळी भाग असल्यामुळं कामं शेतात नसतात, शिकण्याशिवाय पर्याय नाही. अधिकारी काही झाले. आमच्या मानखटावचे अनेक अधिकारी झालेले आहेत. रिसेंटली MPSCमध्ये राज्यात पहिला आलेला PSI परीक्षेमध्ये तोही आमच्या तालुक्यातला आहे. पहिली विद्यार्थिनी आली तीही आमच्या तालुक्यातली आहे. तर आमचा अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. शिक्षण अर्थातच चांगल्या पद्धतीनं मुलांनी घेतलेलं आहे. परंतु जॉबचं काय? जॉबच्या संधी आज मितीला मार्केटमध्ये नाहीत आणि खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी मानखटावला भेडसावते ते आणि ही बेरोजगारी खऱ्या अर्थाने युवक मोकळा बसलेला आहे. मला रोजचे कमीत कमी 15 ते 20 कॉल येतात. आजपर्यंत माझ्याकडे कमीत कमी 500 पेक्षा जास्त CV IT मधल्या फ्रेशर मुलांचे आहेत ज्यांना जॉब पाहिजे. अशी परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. लोकांनी पैसे शिक्षणावर घालवले, त्यांना इंजिनियर केलं आणि आता त्यांना जॉब नाही. हे प्रश्न आहेत. महिलांचे प्रश्न वेगळे आहेत. असे अनेक प्रश्न नव्याने सुरू झालेले आहेत. खऱ्या अर्थानं अजून मोठे प्रश्न आहेत. एज्युकेशन सिस्टम पूर्ण कोलॅप्स झालेले आहे. जिल्हा परिषदामध्ये शाळेमध्ये काउंट कमी झाला, शिक्षक कमी झालेले आहेत. ते शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीत. त्यामुळे मुलांची क्वालिटी ही शहरी आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या क्वालिटीमध्ये फरक पडतोय.
मुलांना इंग्लिश बोलता येत नाही व्यवस्थित, ते मुलं कॉम्पीट करू शकत नाहीत मार्केटमध्ये दुसऱ्या मुलांशी, शहरातल्या मुलांशी. अशा एक ना अनेक असे प्रॉब्लेम्स आहेत. नव्याने अजून प्रॉब्लेम असे यायला लागलेत. हातोहात प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आला आहे, इंटरनेट हे झालेलं आहे. लहान लहान मुली मोबाईल वापरत आहेत आणि 17 वर्षाच्या मुली म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुली या मुलांबरोबर पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. असं म्हणजे एक ना अनेक हे सामाजिक प्रश्न आहेत. म्हणजे ह्याच्याकडं फक्त तुम्ही एका ठराविक अँगलने नाही बघू शकत. आज तुम्हाला त्या मुलांचं प्रबोधन देण्याची गरज आहे. कदाचित सेक्स एज्युकेशनची गरज आहे. मुलांना आपल्या वाढत्या वयामध्ये आपल्यामध्ये होणारे बदल समजले पाहिजेत. पेरेंट बरोबरचं रिलेशन कसं असलं पाहिजे हे समजलं पाहिजे. आणि हा प्रश्न खरंच सांगतो गावागावात समोर येत आहेत. आज बरोबर. पोलीस स्टेशनला अनेक केसेस होत आहेत. आपण फक्त एकच लव जिहादची दाखवतो टीव्हीवर आणि तेच बघत बसतो. गावागावामध्ये असे प्रकार होत आहेत. खूप. तर असे अनेक प्रश्न आहेत. तर या प्रश्नाकडं लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी एक उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. आमच्या तालुक्यात नवीन प्रश्न एक उद्भवलाय. बाजरीवर कधी नव्हे ते कीड आली. बर. बाजरी हे असं पीक होतं, त्या पिकाला कुठलंही कधीच औषध औषध लागत नाही. अतिशय नैसर्गिक, अतिशय पौष्टिक, म्हणजे त्याला हेच नाही, म्हणजे एकदम नैसर्गिक असलेलं बरोबर. पीक. त्या बाजरीवर आळ्यांची लागण झाली. म्हणजे त्या बाजरीवर सुद्धा औषध मारायला लागणार आहे. हा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतीला हमीभाव नाही. असे अनेक प्रश्न आहेत. तर हे सगळे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी खरं गरजेचं आहे. नुसतं पाण्यावर राजकारण करण्याचे दिवस आता संपलेले आहेत, बरोबर. असं एकंदरीत मला वाटतं. बरोबर.